बरोबर आहे. मग तसं वापरा बायोरेनिकने ही टेक्नॉलॉजी अशी बनवली, तुम्ही तुमच्या जमिनीत कुठल्याही खताचा वापर करा, तुमची जमीन कुठल्याही म्हणजे आपण त्याला 3 प्रकार असतात जमिनीचे, हलकी, मध्यम आणि भारी. तुमची जमीन कुठल्याही क्वालिटीची असू द्या, तुम्ही फक्त काय करा, 1 ते 2 महिन्याचे डोस घ्या, वापरा आणि त्याच्यानंतर ठरवा की कंटिन्यू करायचं का नाही करायचं. ह्या जमिनीचं काहीतरी ठरलं असेल का नाही, मला पाहिजे ते तुम्ही दिले मी उत्पादन देईन, मला पाहिजे ती तुम्ही दिल्यानंतर मी उत्पादन देईन. बरोबर. तर आपला हा व्हिडिओ काढण्याचा पाठीमागचा एकच उद्देश आहे की ज्या काही शेतकऱ्यांचं खर्च करून कष्ट करून वेळ देऊन पिकं वय खात्यात, त्या पिकांना वाचवण्यासाठी वापरा बायोरेनिक खूप मोठी टेक्नॉलॉजी बनवली. आपल्याला फक्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण हा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करतोय. तर मेजर साहेब, तुम्ही जे काय आता पप्पांसोबत आहेत तुम्ही, आणि आपण ह्या प्लॉटची अगदी आता दुसऱ्या अवस्थेत शूटिंग घेतोय, तर तुम्ही जो काही निर्णय घेतला अगदी तिकडे असताना, तर तुम्ही आज सुट्टीवरती आहेत, तर तुम्ही घेतलेला निर्णय, पप्पांनी केलेला धाडस, जे काय पाहिजे तसं सगळं सोडलेलं आहे, प्लॉटमध्ये झालेले बदल, तुम्ही केळी क्षेत्रातले जे काही शेतकरी आहेत ह्यांच्यासाठी एक सल्ला संदेश म्हणून तुम्ही काय सांगू शकाल? कारण का बघा, तिथं जवान, बरोबर, जे जवान जे किसान म्हणतो, बरोबर, पण जे किसानासारखा किसान राहिलेला नाही, तो कर्जबाजारी आज. बरोबर, जे जवान जे किसानच ना आपल्याला सक्सेस करायचा आहे, कारण तिथं तुम्ही आणि इथं आम्ही बांधावरती, तरच ही वाचू शकते. जर आमच्या सारख्याने तुमच्या बांधावर नाही आलं तर तुमचा खर्च, तुमचा वेळ, तुमचं कष्ट आज इथं वाया चाललंय. बरोबर. ही बाहेर काढून दिलं का नाही वापरा बायोरेनिक, ही तुम्ही आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी काय सांगू शकाल? दिलं ना, मस्त. तुम्ही सांगा, तुम्ही तर दिलं, तुम्ही आता प्लॉट आता आम्ही स्वतः बघितलेला आहे. हा, तुम्ही आपल्या केळी क्षेत्रातले जे शेतकरी आहेत की तुम्ही मला काय म्हणायचं, बघा आता तिकडे तुम्हाला थोडासा वेळ भेटला असेल, तुम्ही युट्यूबला सर्च केलं की केळी सुधारण्यासाठी काय आहे, किंवा केळी उत्पादन वाढवण्यासाठी काय, किंवा केळीसाठी काय आहे, तुम्ही जे काय तिथं सर्च केलं असेल युट्यूबला, आणि तुम्हाला व्हिडिओ पाहता पाहता एक व्हिडिओ वापरा बायोरेनिकचा भेटला तसा तुम्ही कॉल केलाय. बरोबर. आणि बाकीचे हे जे आधी बघितले त्यांना का कॉल केला नाही? त्यांची एवढी गॅरंटी नव्हतीच ना वगैरे. तुम्हाला ही गॅरंटी कशी वाटली? ही रिझल्ट वगैरे व्हिडिओने वगैरे 100% मला तुम्हाला काय विचारायचंय, काय मी तुम्हाला एक थोडक्यात माझा खोचक प्रश्न आहे. कसा खोचक आहे की तुम्हाला वापरा बायोरेनिकच का आवडलं आणि तुम्ही डायरेक्ट कॉल केला? हा प्रश्न माझा तुम्हाला काय की ह्याच्या अगोदर वापरा बायोरेनिकचा व्हिडिओ बघण्या अगोदर तुम्ही खूप व्हिडिओ बघितले, बरोबर, पण तुम्ही वापरा बायोरेनिकला ज्या वेळेस बघितलं त्याच वेळेस का स्वीकारलं? त्यात काय तुम्हाला असं एक विशेष जाणवलं? मी असे बरेचसे व्हिडिओ बघितले, एक 50-60 व्हिडिओ बघितले वेगळ्या वेगळ्या कंपनीचे वगैरे, पण त्यांचं एका ह्याच्यावर वेगळा म्हणजे रिझल्ट, दुसऱ्या ह्याच्यावर असं तसं वगैरे असायचं. मी वापरायचे वगैरे एक 20-25 व्हिडिओ बघितले पूर्ण, त्याच्यावर एक समान रिझल्ट वगैरे, बाग जे काही उचलत नाही वगैरे, त्यासाठी तर 100% वापरावं. पण तुम्हाला ह्याच्यात एक जाणवलं का की आपले हे व्हिडिओ चाललेत, ही लोकेशन हलवता सगळे व्हिडिओ असतात? हा, मी बघितले ना, प्रत्येक व्हिडिओ मध्ये मी ते बघितलं, कोणत्या ठिकाणावर फोटो काढतात वगैरे, व्हिडिओ काढतात, नंतर व्हिडिओ झाल्यानंतर फुल ट्रिपला वगैरे त्याच ठिकाणावर काढतात का दुसऱ्या ठिकाणावर काढतात, ते बघितलं मी. त्याच्यामुळं 100% विश्वास, खात्री वाटली तुमच्यावर वापरा बायोऑर्गॅनिक. बरोबर, कारण आपली ही आपण थोडक्यात ही करतोय का की समजण्यावा लोक इशारा कापले. आता आपण पहिल्यांदा साळुंके साहेब इथंच आहेत, तुमचे पप्पा तिथंच आहेत, बरोबर, आणि ही लाईनच्या मध्ये थोडक्यात, आणि ती दुसऱ्या तिसऱ्या लाईनच्या मध्ये आपण फोटो पण असंच काढला आणि व्हिडिओ पण असंच काढला, आता पण तसंच उभा आहे. बरोबर, पहिलेच फोटो व्हिडिओ बघून का? त्याचं कारण की जो पण व्हिडिओ बघतोय ना आपला शेतकरी बांधव, त्याला एकच कळाव, हिथं लबाडी नाही गाड्या. बरोबर. आणि एवढं बघून बी करता म्हणला काय खरं त्यांची जाहिरात चालू आहे. आम्ही म्हणतो जाहिरात चालू आहे, पण आमची खरी जाहिरात चालू आहे. तुम्ही आता ठरवा काय ठरवा, तुम्ही ठरवा काय ठरवायचं. आमची जाहिरात कधी चालू आहे? खरी चालू आहे. तुम्ही जसं तिथं सीमेवरती काही करायला तयार आहे, तसं आम्ही बी शेतकऱ्याच्या बांधावर येऊन आम्ही प्लॉटच बाहेर काढून द्यायला तयार आहे. बरोबर आहे का? साळुंके साहेब, काय वाटतंय तुम्हाला? सांगा, तुमची काय टुरी झाली अगोदर? काय नाही, साळुंके साहेबांनी, मेजर साहेबांनी फोन केला की तुम्ही एकाच नावाचे दोघा, तुम्ही नावात भाऊकी म्हणा काय हरकत मी सुरुवातीलाच भाऊकी बोललाय. तर त्यांचा फोन आल्यानंतर त्यांनी सांगितलं, म्हणले तर भाऊकीच लागली. मग म्हटलं की हे उचल का प्लॉट? काय नाही अडचण, म्हणलं प्लॉट बघून आपण पाहणी करून सांगू की प्लॉट उचलणारे कुठल्याही परिस्थितीत हे आम्हाला तर खात्रीच आहे, म्हणून तर आम्ही अगोदर फोटो व्हिडिओ काढून ठेवतो. पण मला काय म्हणायचंय